आणि आता बातमी आहे क्रिकेट विश्वातून। टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे। वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्याचं आयोजन करण्यात आलंय। मात्र बार्बाडोसमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यावर पावसाचं सावट आहे। तर सध्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। इन बार्बाडोस अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संजय दुधाणे यांच्याकडून। संजय, क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम असा थरार आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे आणि निश्चितच जवळजवळ 13 वर्षाची प्रतीक्षा आहे। आयसीसी ट्रॉफी भारताने जिंकली नाहीये। गेल्या वर्षीच भारतात अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाकडून आपला पराभव झाला होता। त्यापूर्वी पण आपलं असं वाटलं होतं की जी आयसीसी वर्ल्ड कप आपण जिंकणार की नाही। 2011 मध्ये जेव्हा वानखेडेमध्ये वर्ल्ड कप झाला, धोनीने तो उंचवला। त्यानंतर जवळजवळ 13 वर्ष झाली हा वर्ल्ड कपचा दुष्काळ आज 8 वाजता संपणार की नाही याची सगळ्यात प्रतीक्षा आहे। पण बार्बाडोस वेस्ट इंडिजची जी क्रिकेट राजधानी आहे तिथे धुवाधार पाऊस आहे। रात्रीचे 12-1 वाजून गेलेले आहेत। उद्या सकाळी इथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सामना सुरू होणार आहे। भारतीय प्रमाण वेळेनुसार 8 वाजता सामना सुरू होणार आहे। पण तुफान पाऊस असल्यामुळे आउटफील्ड पूर्णपणे खराब झाले, त्यामुळे वेळेवर सामना होण्याची शक्यता कमी आहे। या फायनलवर पावसाचे विघ्न असून वेळेवर सामना होईल की नाही ही मोठी शंका आहे। त्यामुळे 8:30चा सामना कदाचित 10 वाजता सुरू होईल आणि 10 ते 2 वाजेपर्यंत हा सामना सुरू राहील। आणि निश्चितच हे दोन्ही संघ ह्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे T20च्या ह्या स्पर्धेमध्ये अपराजित आहे। त्यामुळे कोण जिंकणार ह्याकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे। पण भारतीय संघ पूर्णपणे फॉर्मात आहे। विशेषतः रोहितची बॅट तळपली आहे। सतत अर्धशतक झळकून ज्या रीतीने मुंबईचा हा आपला क्रिकेटपटू ह्याच्यामध्ये फॉर्म घोषलाय। पण निश्चितच विराटची चिंता आहे। विराट त्याचा खेळत नाही, पण पंत आणि सूर्यकुमार हा ची बॅट उद्या तळपताना दिसणार आहे। आणि आपले जे बॉलर्स आहेत, बुमराह असू दे, अर्जित असू दे किंवा कुलदीप असू दे, यांनाही तितकीच तगडी अशी छाप टाकली आहे। त्यामुळे हा वर्ल्ड कप कोणाचा आहे तो भारताचा आहे। पण वरुण राजाची कृपा झाली तरच होईल, परंतु हा सामना निश्चितच लेट होईल। पावसाचं सावट आहे। जर पावसाचा पाऊस राहिला तसा तर दुसरा दिवस राखीव आहे। त्यानिमित्ताने दुसरा दिवस खेळतील। जर पाऊस दुसऱ्या दिवशी झाला तर संयुक्त विजेतेपद दिलेल्याने असा ऐतिहासिक गोष्ट होईल, पण तशी शक्यता कमी आहे। सगळ्यांना आता उत्सुकता आहे भारत जिंकणार याचीच। प्रणिता, अगदीच या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। संजय, धन्यवाद या सविस्तर माहिती।